तर मंडळी, भारतीय बाजारपेठेमध्ये गर्दी पाहायला मिळते. आज या ठिकाणी शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार आणि बाजारातील हे दृश्य पाहू शकता. एकच नंबर असा व्यापारी आपल्या सोबत आहे. काय आला मित्रा, काय किंमत सांगायला? 800 रुपये. किती आहेत घरी? 10-15 आहेत. कितीला आहे शाळेत? शाळेत कितीला आहेस? 10वीला आहेस. शाळा करत करत आवडते का? स्वतःचे पैसे कमवण्यासाठी, शाळा शिकण्यासाठी हा मित्र कबूतर विकायला घेऊन आला. त्याचबरोबर या ठिकाणी अजून तरुण मंडळी सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळते. मंडळी पाहू शकता, हे आहे शेतकरी बांधवांचा जगात जर्मनी आणि भारतात परभणी असलेला गंगाखेडचा आठवडी बाजार. जगात जर्मनी काय किंमत सांगायला? 1000 रुपये. केवढ्याला विकतील? 800-900ला विकतील. यातनं पैसे तुला भेटतात का? भेटतात. मंडळी या ठिकाणी कबूतर आहेत पाहू शकता. हे भारतीय बाजारपेठेतील पशुप्रेमींचं प्रदर्शन म्हणायला हरकत नाही. सध्या जगावर संकट असलेलं इराण, अमेरिका किंवा इतर युद्धजन्य परिस्थितीचा या ठिकाणी परिणाम पाहायला मिळतोय. आपण आज सविस्तर असा शेतकरी बांधवांच्या आठवडी बाजारातील आढावा घेऊयात मंडळी. आहे शेळी बाजार. वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी शेळ्या मार्केटमध्ये विकायला येतात. दादा राम राम. किती शेळ्या विकायला आणल्या? 2 आहेत. काय किंमत सांगायले? एकाची 16 सांगायला, एकाची 28,000. 28,000. या ठिकाणी मंडळी हा आहे शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार आणि या ठिकाणी वेगवेगळ्या शेळ्यांची किमती आपण आज पाहूयात. कितना है? क्या कीमत बोल रहे हैं? 17,000 18,000. 17-18 यहाँ पे तरुण व्यापारी मार्केट में आए हैं. शेळ्यांचा सौदा या ठिकाणी मस्तपैकी सुरू आहे. शेतकरी सुद्धा बसलेत मंडळी. राम राम. अख्ख्या महाराष्ट्राचे परिचित असलेले व्यापारी राम राम. काय आणलं विकायला? खरेदीला काय खरेदी करला? किती घेतले? 25. काय भाव घेतले? 15,000. 15,000. कशासाठी वापरतो? दुकान आहे, दुकान. कोण ठिकाणी? लातूर. लातूर. ठिकाण? संविधान चौक. संविधान चौक लातूर. यावंच लागते प्युअर माल खाण्यासाठी. कटिंगसाठी बकरी खरेदी करताय. अख्ख्या महाराष्ट्राचे परिचित व्यक्ती आहेत तुम्ही. आज किती खरेदी केले? मुलगा सांगताय 40. 40 किलो. अजून किती खरेदी करताय? 20 बकरी घ्यायची. नाद करायचं नाही. कोणाच्या कपड्यावर किंवा दिसण्यावर जायचं नाही. लाखाचा सुद्धा व्यवहार या ठिकाणी होऊ शकतो. मंडळी पाहू शकता, कुर्बानीसाठी हे बकरे तयार केलेले दिसतात. व्यापारी या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके व्यापारी आले. आज किती आणल्या? 25. यावंच लागतंय. कुठं? किनगाव. हा, आजचा बाजार कुठला आहे? जगात जर्मनीन. भारतात यावंच लागतंय. नाद करते काय? एक नंबर क्वालिटी शेळ्यांची. आज काय किंमत सांगायला शेळ्याची? काय बोकड्याचे 65,000 सांगितले. किती बोकडायचे? 2 बोकडांचे 65,000 रुपये किंमत सांगितली मंडळी या व्यापाऱ्यांनी पाहू शकता. आणि आपण त्यांना खरं विचार, त्यांनी केवढ्याला खरेदी केली आहे? ते केवढ्याला खरेदी केली आहे? 55,500ला खरेदी केली आहे. 4-2 मिळवत अपेक्षा आहे. मिळेच पाहिजे तो. नाही मिळले तर नाही मिळत नाही. काय नाही तर नाही. हा आहे बाजार आणि नशीब मित्रांनो पाहू शकता. मेहनतीच्या जोरावर आपलं दररोजचा रोजगार कसा मिळवता येईल याचं उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत व्यापारी आहेत. प्युअर काटेवाडी शेळीची ओळख अशी असते मित्रांनो पाहू शकता. या ठिकाणी एक नंबर अशी ओरिजिनल काटेवाडी शेळी आहे. तिच्या अंगावरती केस सुद्धा जास्त आहेत. त्यासोबत मालक आहेत. मालक, पिले किती आहेत? 2 आहेत. काय किंमत सांगायले? नाही. घरी पाळायला व्यापाऱ्याने घरी पाळण्यासाठी घेतले आणि तिचे 2 पिल्ले आहेत.
भला मोठा असा हा जनावरांचा बाजार असतो. त्याच्याच बाजूला म्हशी, शेळ्या, बैल सर्वांचा बाजार या ठिकाणी भरतो. त्याचबरोबर कोंबडे, माकडं, कुत्रे, मांजरं भेटत नाहीत. याचबरोबर आपल्यासोबत व्यापाऱ्यांच्या सुद्धा शेळ्या सुंदर अशा पाहायला भेटतील. आज किती आणल्या हो? 4 आहेत. खात्रीशीर शेळ्या घेण्यासाठी व्यापाऱ्यांचा या ठिकाणी ओळख आहे या मार्केटमध्ये. ठंडा ठंडा आईस्क्रीम खाइए, राहत पाइए. कोणती कोणती बघू देत दादा? जी हाँ दोस्तों, गार गार आईस्क्रीम सुद्धा या ठिकाणी खायला मिळते. राम राम हो. काय म्हणणार कसं भेटेल? राम राम हो. आज किती घेतल्या? 2 घेतल्या. जगात जर्मनीन, हो, भारतात परभणी. परभणी, कुठे यावं लागतंय? गंगाखेड. किती घेतल्या आज म्हणले? 2 घेतल्या. केवढ्याला घेतल्या? 17,000ला एक, 19,000ला एक. पहिल्या किती येता? पहिला 9 आहे का? वाढल्या मग? हो, 11 झाल्या. 11 झाल्या. हो. लॉकडाऊन पडेल अशी शक्यता शेतकऱ्यांना असल्यामुळं जे आपल्यापाशी एक्स्ट्रा जनावरं आहेत पाळीव प्राणी त्यांची विक्री करण्यासाठी या ठिकाणी मार्केटमध्ये गर्दी जमली असं वाटतंय.